आता तर ते बोरचं जे मोटरचा पाईप तुटला होता, तर आता मी आणि मामा बघायला चाललो आहे. चला मामा, उजेड आहे ना. तर नेमकं पाईपला काय झालेलं आहे आणि तो नेमका पाईप फुटला आहे का, लाईटमध्ये प्रॉब्लेम आहे का, फ्यूज गेले. तर संध्याकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता हा पुढं गेलेला हा आमचा घरचा कुत्रा आहे. म्हणजे एकदम गावरान गावठी, बट तो घराची एकदम बिनधास्त व्यवस्था, रक्षण राखण करतो. म्हणजे नवीन माणूस वगैरे कोण आलं, जे ओळखीचे आहेत त्यांना तो अजिबात काय करत नाही. पण जर नवीन कोण माणूस येणार असेल तर ते 10दा विचार करतात की घरी यायचं का नाही, का नाही मामा, बरोबर आहे का नाही. आणि त्यामुळं एक रात्री आम्ही आनंदाने झोप घेऊ शकतो. तर आता जी मोटर आहे ती आमची एकदम शिवकडच्या साईडला आहे. इथून आम्हाला जवळपास 300 मीटर तरी चालत जावं लागेल. तर हे अंधारे काळी रात्र आणि हे साईडलाच आमचं शेड वगैरे आहे. आता सध्या फोनची टॉर्च ओपन केलेली आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता पलीकडे हायवे वगैरे आहे, तर गाड्या वगैरे जात आहेत येत आहेत. पण इकडं लाईटचं तर टायमिंग फिक्स नसतेच. 8 तास लाईट असते, 8 तासातले तर 2 तास जाते. त्याच्यामध्ये पण फ्यूजा जातात येतात, मोटरीचे प्रॉब्लेम होते. आणि मग आम्ही शक्यतो रात्रीच, फक्त ज्यावेळेस रात्रपाळी असते त्यावेळेस मोटर व्यवस्थित चालतात, कारण बरेचसे शेतकरी ते कमी प्रमाणात म्हणजे यूज करतात त्याचा, त्यामुळे व्यवस्थित लाईट चालते. पण रात्रीचा प्रॉब्लेम काय की एकदा का लाईट जर गेली तर त्याच्यासाठी परत चालू करायला जावं मोटर आणि सगळं हे करा, हे राहतं आहे म्हणजे अडचणीचं. त्यामुळं बऱ्याचदा शेतकऱ्यांना त्यांचे झोप हे मोड करावे लागते. आणि मला माहिती आहे ह्याच्यामध्ये सर्वजणच आपण असं करत असणार आहात. तर तुम्ही कळवा की तुम्ही काय सिस्टीम केलेली आहे, तुम्ही कधी यूज करता. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्मेंटने सोलर सिस्टीम पण आणलेली आहे की त्याच्या थ्रू हे करता येते. हे बघू शकता, आम्ही रक्षणासाठी देवीचे मंदिर शेतामध्ये केलेले आहे. आणि एक देवावरती भक्त श्रद्धा आहे म्हणून हे मस्तपैकी हे माता म्हणजेच की शेताचं रक्षण करते, ह्या धारणेतून आणि एका विश्वासातून आम्ही हे केलेलं आहे. आणि खूप भारी वाटतं म्हणजे शेतामध्ये देवीचं मंदिर असणं आणि त्याच्यातून एक आपलं श्रद्धा देवावर आणि एक वेगळीच ओढ मनामध्ये राहते. तर तुमच्यापैकी कोणी कोणी सौर कृषी योजनाचा वापर केलेला आहे ते मला सांगा. आमच्या तिकडं आमच्या एका ताईने फक्त 15,000 रुपयाचा फॉर्म भरला तर त्यांना सोलरचं सिस्टीम मिळालेली आहे, ज्याच्यामध्ये 3.5 किंवा 5 HP मोटर पण एकदम बिनधास्त चालते. आणि ते सकाळी 10ला सुरू होते, 4पर्यंत एकदम व्यवस्थित चालते. पण त्याचा तोटा असा आहे की ते फक्त विहिरीवरच चालवायला येते, म्हणजे बोरच्या मोटरसाठी वगैरे ते नाही चालत जास्त करून. तरी पण भारी आहे, म्हणजे जर तुम्ही पाणी बोरमध्ये विहिरीमध्ये जर साठवून ठेवलं आणि दिवसा जर त्याच्या ह्याच्यातून वापरलं तर साप येचू काट्याचा काय जास्त प्रश्न येणार नाही. आता हे अंधारचे वेळ आहे आणि इकडे काय होतं आहे की उन्हाळ्यामध्ये साप वगैरे पण बाहेर येऊ शकतात, किंवा येचू आमच्या इकडे पण बऱ्याच जणांचे किस्से झालेले आहेत. आणि इकडे गोमी वगैरे पण सापडतात, कधी गोमीच म्हणतो, घोणस वगैरे हे ते, त्यामुळे ते पण बरंच रिस्की असते. तर तुमच्याकडे असं काही किस्सा वगैरे झाला का, तर तुम्ही कसं संरक्षण काळजी वगैरे घेताय त्याच्याबद्दल पण सांगा. आणि हे शेळीपालनासाठी आम्ही शिवरे वगैरे केलेले आहे. आता हे आम्ही कसा व्यवसाय सुरुवात केलं, काय काय याच्यामध्ये आम्हाला कोणी कोणी मदत केली, किंवा एवढं आम्ही धाडस कसं केलं, त्याच्याबद्दल आम्ही नेक्स्ट व्हिडिओत नक्की कळवेन. तर हा आहे आमचं, आम्ही त्या शिवाच्या पाईपपाशी आलेलो आहे. आणि इथं जर बघितलं तर हां, बोरची मोटरच चालू झालेली नाही, म्हणजे याचा अर्थ 100% पाईपलाईनमध्येच लाईटमध्येच प्रॉब्लेम असेल. तर आम्ही तो चेक करतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. हा, बटन बंद करून एकदा चालू केलं की कधी कधी स्टार्टर चालू होतं आहे. तर हे आमचे मामा आहे, त्यांना सगळं माहीत असते. आणि बघू आता काय काय होतं नेक्स्ट व्हिडिओत आम्ही तुम्हाला अपलोड करून सांगेन. तोपर्यंत काय आहे तुमच्याकडचे पण कसे नियोजन आहे किंवा काय व्यथा आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.